पाहूयात पुढची बातमी। अभिनेत्री सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेनं तिला मिळणाऱ्या धमक्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलानं कारला धडक देऊन शिवीगाळ केल्याचा आरोप राजश्रीनं केला होता। मात्र हे सर्व प्रकरण साधं सरळ नाहीये, त्यामध्ये इतरही कंगोरे असल्याचं समोर आलंय। अभिनेत्री सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेनं शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह अंबोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली। धमक्यांचे कॉल येत असल्यामुळे तक्रार नोंदवल्याचं राजश्रीनं सांगितलं। मनसे पदाधिकाऱ्यांच्या मुलाने कारला धडक देऊन शिवीगाळ केल्याचा दावा राजश्रीने केला होता। रविवारी रात्री ही घटना घडली होती, तर राहिल शेखचा पक्षाशी संबंध नसल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं। मात्र राजश्री मोरे आणि मनसेत याआधीही वाद झाल्याचं उघड झाले। राजश्री मोरेनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्यात तिने मराठी माणसामध्ये मेहनत करण्याची क्षमता नसते, मराठी माणसाला आधी मेहनत करायला शिकवा, परप्रांतीय लोक मुंबईतून निघून गेले तर मराठी माणसाची अवस्था बिकट होईल असे शब्द वापरले होते। राजश्री मोरेच्या या पोस्टमुळे संतापलेले मनसेचे कार्यकर्ते तिच्या निवासस्थानी धडकले होते। मराठीचा अवमान केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी राजश्री मोरेला माफी मागण्यास भाग पाडलं होतं। तसंच तो व्हिडिओही डिलीट करायला लावला होता। आपको पता है, कल मैंने एक वीडियो पोस्ट किया था जो आजकल चल रहा है, महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलो, मराठी बोलो। तो उसी दौरान मेरे मुंह से अपने ही मराठी भाई बहनों के लिए कुछ गलत लफ्ज निकले हैं, तो मैं अपने शब्द रिटर्न लेती हूँ। कार्यकर्त्यांच्या दबावामुळे व्हिडिओ डिलीट केल्यानंतर राजश्री मोरेनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलानं शिवीगाळ करण्याचा आरोप करणं आणि मनसेचे विरोधक संजय निरुपम यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करणं, ही सर्व शृंखला राजकारण तर नाही ना, अशी शंका उपस्थित करते। 200 लोग मोर्चा लेके आते हैं मेरे नाम का, क्योंकि मैं ये जो चल रहा है मराठी वर्सेस नॉन मराठी, मैं उनके खिलाफ खड़ी हूँ। मैं मराठी वर्सेस इंसानियत का धर्म निभा रही हूँ। एंड आफ्टर दैट एक दिन के बाद मेरे साथ फिर से ये होता है कि मुझे टारगेट किया जाता है, और वही पार्टी का आदमी कैसे निकल सकता है। कृपया करके भाषा के नाम पर आपस में लड़ने की कोशिश मत करिए। हम सब एक हैं, भारतीय हैं। मुंबई शहर को बनाने में सबका योगदान है और सभी लोग एक साथ मिल करके मुंबई शहर के निर्माण में अपना योगदान देते हैं। भाषिक विभाजनाच्या विरोधात असल्याचं राजश्री मोरेनं सांगितलं। गैर मराठींच्या बाजूनं असल्याचं वक्तव्यही राजश्रीनं केलं। यातच राजश्रीची राजकीय जवळीकही पाहायला मिळते। परिणामी राजश्री मोरेने राजकीय हेतूनं तर खोटे आरोप केले नाहीत ना, असा प्रश्न आता निर्माण झालाय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।